नमस्कार मित्रांनो, समृद्धी महामार्गावरील अपडेट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी कल्पेश जाधव मनापासून स्वागत करतो। आज आपण मित्रांनो भिवंडी ते कसारा घाट हा प्रवास समृद्धी महामार्गाने करणार आहोत। या प्रवासामध्ये आपली गाडी कोणत्या मार्गाने आपण समृद्धी महामार्गावर घेऊन जाऊ शकतो आणि कुठे एक्झिट करू शकतो या संदर्भात डिटेल्स माहिती आज जाणून घेणार आहोत। तर चला पटापट सुरू करूयात आजचे ड्रोन शॉट। समोर दिसणारा हा हायवे आहे हा मुंबई नाशिक धुळे आग्रा द्रुतगती महामार्ग NH-160 मुंबई व मुंबई बाहेरच्या महानगरांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या महानगरपालिका क्षेत्रांशी जोडला गेल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची तुफान गर्दी दिवस रात्र सुरू असते। त्यातच आता JNPT कॉरिडॉर व समृद्धी महामार्ग या दोन मेगा हायवेंची भर पडल्यामुळे आता मुंबई नाशिक द्रुतगती महामार्ग हा 8 लेनचा होत आहे। भिवंडी बायपासपर्यंत याचे काम 95% पूर्ण झाले असून ठाणे ते भिवंडी बायपास या दरम्यान मध्ये मध्ये काम सुरू आहे। जर तुम्ही ठाणे येथून प्रवास करणार असाल तर थेट भिवंडी बायपास गाठावे। येथेच भिवंडी व कल्याण या शहरांना जोडणारे रस्ते हे या महामार्गाला जॉईंट होतात। इथूनच पुढे 8 लेनच्या महामार्गावरून आपण प्रवास सुरू करतो आणि थेट पोहोचतो संग्रीला रिसॉर्ट जवळ असलेल्या वडपे इंटरचेंज जवळ। याच ठिकाणी बडोदा JNPT कॉरिडॉर महामार्ग हा क्रॉस होतो। पुढे उजव्या हातावर वळण घेतल्यास आपण JNPT कॉरिडॉरवर पोहोचतो। समोर दिसणारा बडोदा JNPT कॉरिडॉरवरील हा वडपे इंटरचेंज आहे। येथून आपण या महामार्गावरून प्रवास करू शकतो। सध्या येथील टेकडी हटवण्याचे काम सुरू असून दिवस रात्र येथे रस्ता निर्माण सुरू आहे। मुंबईला जोडणाऱ्या मुख्य महामार्गांपैकी सर्वात महत्त्वाचा हा हायवे असल्याकारणाने रस्ता बंद ठेवून काम करणे हे शक्य नाही आणि म्हणून येथील निर्माण कार्यासाठी वेळ लागत आहे। पण लवकरच हे निर्माण कार्यसुद्धा प्रगतीपथावर असेल, कारण मुंबई नागपूर समृद्धी हायवे हा याच रस्त्याने आमने इंटरचेंजशी जोडलेला आहे आणि आमने इंटरचेंजवरून खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्गाचा प्रवास हा होणार आहे। मुंबईच्या बाहेर प्रवास करून आपण वडपे इंटरचेंजला पोहोचलो की देशाच्या विविध शहरात येथून पोहोचणे शक्य होते। येथूनच डावीकडे वळण घेतल्यास थेट बडोदा गुजरात गाठू शकतो। सरळ प्रवास करत राहिलो तर नाशिक आग्रा दिल्ली हे गाठू शकतो आणि उजवीकडे वळण घेऊन जर समृद्धी महामार्गावर चढलो तर औरंगाबाद नागपूर हे गाठू शकतो आणि कॉरिडॉरवर जर सरळ प्रवास करत राहिलो तर पनवेल उल्वे JNPT हे गाठू शकतो। म्हणजेच इथून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाणं या वडपे इंटरचेंजवरून सहज शक्य होणार आहे। वडपे इंटरचेंजच्या पुढे आमने इंटरचेंजपर्यंतचा रस्ता हा पूर्ण झाला असून आपण आपले वाहन घेऊन या मार्गावरून सहज प्रवास करू शकतो। 2 किलोमीटर पुढे आल्यावर समोर दिसणारा हा आहे आमने इंटरचेंज। समृद्धी महामार्गाला खऱ्या अर्थाने येथूनच सुरुवात होते। येथे कल्याण पडगा या रस्त्याच्या पुलाचे काम सुरू असून आता फक्त 15 ते 20 दिवसांचे काम येथे बाकी आहे। JNPT कॉरिडॉर महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणून आमने इंटरचेंजला ओळखले जाते। जेव्हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग व बडोदा JNPT कॉरिडॉर महामार्ग हे दोन्ही रस्ते खुले होतील तेव्हा येथे दोन्ही बाजूंना 35 एकर जागेमध्ये फूड मॉल व पेट्रोल पंप होणार आहेत। त्याचे काम सध्या सुरू आहे आणि सर्वात विशेष व आकर्षणाची गोष्ट अशी की याच परिसरात पुढे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम हे याच ठिकाणी होणार आहे। जागा हस्तांतरणाचे काम सध्या सुरू असून लवकरच स्टेडियमच्या पायाभरणीची सुरुवात सुद्धा होणार आहे।
आपले वाहन घेऊन आमने इंटरचेंजला पोचलो की सध्या थेट एंट्री समृद्धी महामार्गावर नाही आहे. पडघा कल्याण रोडला असलेला ब्रिज, या ब्रिजच्या बाजूने जाणारा एक रस्ता हा इंटरचेंजला कनेक्ट होतो व तेथून आपण समृद्धी महामार्गावर प्रवास करू शकतो. सध्या 2 व्हीलर व 4 व्हीलरने येथून प्रवास करणे शक्य आहे. आपल्याला जर कसारापर्यंत जायचे असेल तर या महामार्गावरून जरूर प्रवास करा. कोणताही अडथळा न येता आपण अगदी 30 मिनिटांमध्ये कसारा या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकता. समृद्धी महामार्गावर आपला प्रवास सुरू झाला की खऱ्या अर्थाने नवतंत्रज्ञानाचा आपल्याला अभिमान वाटू लागतो. वेग आणि वारा यांच्याशी खेळ क्रीडा करत आपण पटापट गावे मागे टाकत पुढे कसे सरसावतो याचे भानही राहत नाही. अगदी आरामदायी व वेगवान प्रवास हा आपला सुरू होतो. जर आपण टिटवाळा खडवली या रस्त्यावरून प्रवास करून समृद्धी महामार्गावर चढणार असाल तर फळेगाव या ठिकाणी एंट्री एक्झिट पॉईंट आहे. तेथून आपण समृद्धी महामार्गावर सहज प्रवास करू शकता. परंतु हा तात्पुरता रस्ता असून पुढे लोकार्पणानंतर बंद केला जाणारा हा रस्ता आहे. आणि जर तुम्ही शहापूर मुरबाड या रस्त्याने प्रवास करून समृद्धी महामार्गावर येणार असाल तर खुटगर व शेलवली या 2 ठिकाणी एंट्री एक्झिट पॉईंट आहेत. तेथून एंट्री करून आपण सहज समृद्धी महामार्गाचा प्रवास करू शकता. खुटगर एंट्री एक्झिट पॉईंट सोडून आपण 5 किलोमीटर पुढे आल्यावर सरलांबा येथील ब्रिज व बोगदा हे लागतं. हा बोगदा व त्याला जोडणारा रस्ता हे नवतंत्रज्ञानाचे कमालीचे आविष्कार आहे. वाहनांचा वेग जराही कमी होऊ नये व ट्रॅफिकची समस्या लागू नये यासाठी करोडो रुपये खर्च करून हा पूल बांधला आहे. घाटामध्ये जड वाहनांचे जे हाल होतात हे हाल आपण मुंबई पुणे व मुंबई नाशिक या हायवेंवर नेहमीच पाहतो आणि त्यामुळे ट्रॅफिकसारखी समस्या उद्भवते. यावर उपाय म्हणून हे असे तंत्रज्ञान विकसित करून ब्रिज बांधून वेगावर उपाय काढला आहे. सरलांबा येथील ब्रिजचे सध्या काम सुरू असून हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बाकी 95% काम हे या रस्त्याचे झाले असून वाहतुकीसाठी रस्ता खुलासुद्धा आहे. आपण बेफिकीर होऊन येथून प्रवास करून पुढे कसारा घाटापर्यंत मार्गक्रमण करू शकतो आणि वेगवान प्रवासाचा आनंद घेऊ शकतो. 25 मिनिटे वेगवान प्रवास करून आपण आता पोचलो आहोत वाशाळाजवळ असलेल्या एका ब्रिजजवळ. या ब्रिजची उंची व लांबी ही छाती धडकी भरवणारी आहे. नदीला क्रॉस करून 2 छोट्या टेकड्यांना वरचे वर पलीकडे घेऊन जाणारा हा ब्रिज वाशाळा या ठिकाणी आहे. यावरून प्रवास करणारा जेव्हा ब्रिजच्या खाली डोकावून पाहतो तेव्हा अबाबाबाबाबाबा हे शब्द त्यांच्या तोंडात असतात. तेथील बांधकाम हे 95% झाले असून एका बाजूचे काम फक्त बाकी आहे. कर्मचारी हे दिवस रात्र येथे मेहनत करताना आपल्याला दिसतात. आपण जर आपले वाहन घेऊन इथपर्यंत आला असाल तर वाशाळा ब्रिजच्या अलीकडे एक बोगदा आहे आणि त्या बोगद्याच्या डावीकडे जाणारा हा रस्ता हा मुंबई नाशिक या हायवेवर कसारा या ठिकाणी घेऊन जातो आणि पुढील प्रवास आपण मुंबई नाशिक या हायवेवरून करू शकतो. आत्ता आपण पोहोचलो आहोत ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकापाशी. येथूनच इगतपुरी टनेलकडे जाणारा रस्ता हा बनून तयार झालेला आहे. येथून प्रवास करत असताना आपण विसरून जातो की आपण भारतामध्ये आहोत. असे भासू लागते की जणू काही आपण परदेशीय सफरीवरच आहोत आणि परदेशातल्या हे सुंदर निसर्ग आपण अनुभवत आहोत. इतका सुंदर रस्ता व इतका सुंदर निसर्ग इथे आपल्याला बघायला मिळतो. अगदी 3 मिनिटातच आपण बोगद्यापाशी येऊन पोहोचतो आणि बोगद्यापाशी घेऊन जाणारा रस्ता आणि त्या रस्त्यावरील ब्रिज पाहिला की वाव, जबरदस्त, कमाल हे शब्द आपल्या मुखावाटे बाहेर पडू लागतात. इतकं सुंदर निर्माण कार्य इथं केलं आहे
की बोगद्यापाशी आपण केव्हा येऊन पोचतो हे कळतसुद्धा नाही. इगतपुरी इंटरचेंजकडे जाणारा हा वाशाळाच्या जवळ असलेल्या डोंगराचा बोगदा. 8 किलोमीटर अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी फक्त 8 मिनिटे लागतात. कसारा घाटातून हेच अंतर कापण्यासाठी वेगवान वाहनाला 30 मिनिटे तर हेवी वाहनाला 45 मिनिटे लागतात. हेच अंतर आता निव्वळ तंत्रज्ञानाच्या जोरावर 8 मिनिटांवर आले आहे. इथून मात्र आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे. आणि जर आपण रुग्ण घेऊन SMBT या दवाखान्याकडे चालला असाल तर या बोगद्यामार्गे आपल्याला प्रवास करू देतात, कारण मेडिकल हेल्पसाठी या बोगद्याचे दरवाजे आपल्याला खुले केले जातात. अन्यथा कोणालाही या रस्त्यावरून प्रवास करू दिला जात नाही. जर आपण मेडिकल हेल्प किंवा इमर्जन्सी असेल तरच या बोगद्यामार्गे इगतपुरीपर्यंत प्रवास करा, अन्यथा आपण या रस्त्यावर या बोगद्याकडे जाऊही नका. त्याचं कारण असं आहे की बोगद्यामध्ये अजूनपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करणारे ब्लोअर हे कार्यान्वित झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे आतमध्ये घुसल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे जीविताशी खेळण्यासारखं होईल. आणि म्हणून प्रत्येकाला मी विनंती करतो की जर मेडिकल हेल्प असेल तरच या बोगद्यातून पुढे प्रवास करा, अन्यथा या बोगद्यातून पुढे जाण्याचं टाळा. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण भिवंडी बायपास ते कसारा घाटातील इगतपुरी टनेल इथपर्यंतचा प्रवास केला. या प्रवासातील समृद्धी महामार्गावरील ड्रोन शॉट आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, पण पुढील भागामध्ये आपण भेटणार आहोत इगतपुरी इंटरचेंजकडनं, म्हणजेच समोर दिसणाऱ्या या डोंगराच्या पलीकडनं. तर चला आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.